आता पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत. तर पर्स्पेक्टिव्ह कसे बनतात आपले? तर लहानपणापासून आपल्यावर काही संस्कार होत असतात, आपलं एक कंडिशनिंग होत असतं. म्हणून मला तुमच्या बालपणाबद्दल ऐकायचं आहे की कसं झालं, म्हणजे टुडे आज शार्दूल असा आहे, ह्याचा पर्स्पेक्टिव्ह असा आहे, त्याला हे विषय समजतात, आवडतात. तर मला तुमच्या दोघांकडून ऐकायचं आहे की तुमचं आज एक अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ झालेलं आहे की हे असं असतं, हे असं असतं. भले ते फार पक्क झालं नसेल, कारण अजूनही तुमचं वय तसं 30-31 आहे, पण हे का झालं? म्हणजे लहानपणापासून कसे तुम्ही घडत गेलात? मला माहिती आहे तुम्ही काय आता एकदम 60चे कोणी नाही आहात, पण हा प्रश्न महत्त्वाचा काय माहिती आहे का? आज तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोचता आणि जेव्हा ओंकार एखादा प्रश्न विचारतो, मला पण असं वाटतं किती डीप प्रश्न आहे हा. म्हणजे जसं ओल्ड सोल्स म्हणतात ना, अरे हा तर तिशीच आहे, मग ह्याला कुठून एवढं सगळं कळलं? आणि सगळं नॉलेज इंटरनेटमधनं नाही मिळत, ते कुठून तरी आतून येतं. म्हणून मला तुम्हाला दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासून कशी तुमची जडणघडण झाली? आईवडिलांचं पण शेवटी त्याच्यामध्ये संस्कार असतात. विल स्टार्ट विथ यू. अरे बापरे, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड टू आन्सर दिस. नाही, हे आता काय माहिती का, आता बदलली आहे साईड. म्हणजे आपण आता तुम्हाला कळेल की तुम्ही असे प्रश्न विचारता. आणि हो, बाय द वे, तुम्ही गेस्टना सांगता का कुठले प्रश्न विचारणारे? येस, आम्ही सांगतो. तुम्ही सांगता? पण त्याच्यात वाव फॅक्टर नाही उरत ना, मग ते तयार होऊन येतं. नाही, त्यांना सांगतो, पण नॉट नेसेसरली तेच विचारतो ना. म्हणजे ते ढोबळ आपल्याला जे 60-70% विचारायचं आहे त्या गोष्टी सांगतो, कारण बऱ्याचशा काही टेक्निकल गोष्टी असतात, त्यासाठी काही प्रिपेअर करावं लागतं. ते बरोबर आहे, रिसर्च आहे म्हणा, तर त्या गोष्टींसाठी सांगतो. पण अर्थात 30-40% खूप नव्याने गोष्टी आलेल्या असतात त्या पॉडकास्टमध्ये. सो व्हॉट मेड यू व्हॉट यू आर? आय डोंट नो. आय थिंक द काइंड ऑफ जे वेगवेगळे अनुभव आपण वेगवेगळ्या टप्प्यात घेत येतो आयुष्यातल्या. बोलण्याचं लाजतो. तुझं लग्न झालंय का? नाही. आवडलं. तुझे बरे वाईट अनुभव असं केलं. बरं, गर्लफ्रेंड आहे का? नाही. रिलेशनशिप्स मध्ये होतास का? हो. हा, त्यामुळेच तुला ते बरे वाईट सगळं फक्त एका शब्दात उत्तर द्या. त्यातून अरे बघ, आता मी तुला सांगते की आपण हे असे जे ब्रेकअप्स हे ते किंवा रिलेशनशिप्स, खरी आपली लर्निंग त्याच्यातनंच होतात ना. ऍब्सोल्युटली. हो की नाही? थांब तू त्याला. नाही, मी जेन्युइनली खरं. नाही, ऍब्सोल्युटली तुझं लग्न झालंय, त्यामुळे मी ऍब्सोल्युटली जे आहे ते काय आहे ते विचारते. मग गर्लफ्रेंड नाही आहे ना आता? म्हणजे तुला माहितीये का, किती लाखो मुलींना आणि मुलींच्या आई वडिलांना किती आनंद होईल की आपला आवडता अमुक तमुकचा ओंकार अजूनही मोस्ट एलिजिबल बॅचलर मार्केटमध्ये नाहीये. नाही. काय ते रेडी टू काय सिंगल अँड एकदा सांगून टाक सगळ्यांना. ओके, असं म्हणतात ना ते, आज सर्व काहीच्या पॉडकास्टवर सगळ्यांना सांगून टाक, आय एम सिंगल रेडी टू मिंगल. मीच सांगते सगळ्यांना. नो, आय एम नॉट. वाय नॉट? नाही, आय एम नॉट. का? आता बघ, आता मी तुला ग्रिल करते का? नाही, आय एम नॉट. तुला काय वाटतं याच्याबद्दल? नाही. तू कशाला लाजतोस? तुझं लग्न झालंय ना. मी तुला विचारत नाही जुने तुझ्या रिलेशनशिप बद्दल. मला काय, मी लाजतोय. वाव, मला भारी वाटलं. पण लाजतोय ना. आमच्या टीमला विचारते आता. येस. नाही, मी यू स्टार्ट विथ युअर स्टोरी. ठीक आहे, हरकत. बट म्हणजे मी सोडणार नाही तुला. तू उत्तर लक्ष म्हणजे उत्तराचे असं थोडंसं जुळवणी कर मनातल्या मनात. इट इज डिफिकल्ट ऑन द अदर साइड ना. इट इज डेफिनेटली. प्रश्न विचारून सोडायला काही वाटत नाही. म्हणजे समोरच्याला उत्तर पाहिजे ते देऊ दे, तोपर्यंत आपला पुढचा प्रश्न तयार असतो. आणि हा एकदम पर्सनल प्रश्न आहे, कारण खरं सांगते हे सगळ्यातनंच आपण बनतो ना. तसं प्लीज अगदी पहिल्यापासून. मी इस्लामपूर नावाच्या एका छोट्या टाऊनमधनं येतो, सांगली जिल्ह्यात आहे ते. आणि मी 10वीपर्यंत तिथेच होतो. शाळेत असताना काय अर्थात म्हणजे फर्स्ट बेंचवरचा बॅक बेंचर होतो मी. म्हणजे फर्स्ट बेंचवरती बसायचो, चांगले मार्क्स होते 10वीत वगैरे सगळीकडे. आणि सगळ्या प्रश्नांची हातवर करून उत्तरं. नाही, मार खाणारा फर्स्ट बेंचर. मार खाणार. मी अकॅडमिकली म्हणायचं तर मी हुशार होतो, पण मी खूप काड्या करणारा, दंगा करणारा टिपिकल होतो. आणि सगळ्यात हे इंटरेस्टिंग, हे मी सांगू शकतो ॲक्च्युली या निमित्ताने. मी
स्टेजवरती गेल्यावरती प्रचंड घाबरायचो. मला खूप जास्त स्टेज फिअर होता, पण स्टेजवरती जायची खाज होती. आणि मी काही ना काहीतरी करून मला स्टेजवर जायला आवडायचं. आणि मला आठवतंय मी एकदा काहीतरी एक्सटेम्पो भाषण करायला गेलो आणि भर भाषणाच्या मध्ये मला ब्लॅकआउट झालं. मला आठवेच ना काही बोलायचं आहे आणि मी आहे तसं सोडून स्टेजवरनं खाली पळत आलो. धाडस आहे एक्सटेम्पोर डायरेक्ट एक्सटेम्पो आणि खाली पळत आलो. आणि सगळी शाळा म्हणजे काय पुढे 4,000-1,000 मुलं बसले असेल, सगळे हसायला लागले. आणि मला आठवतं आत्ताही एक जाधव सर म्हणून होते माझे, त्यांनी मला बाजूला घेतलं. ते म्हणले, ठीक आहे ना, तू वर गेलास, बोललास ना, हसतात ते हसू देत, काही फरक पडत नाही. त्यांनी उद्या परत जायचं आणि बोलायचं. आणि त्यांनी मला मग नेक्स्ट इयर त्यांनी माझी थोडीशी तयारी करून घेतली नाटकाची आणि याची. सो तेव्हा मग ते नाटक छान परफॉर्म करता आलं. आणि मला आत्ता लिटरली, मला ओंकारला पण मी ही कधी स्टोरी सांगितलेली आणि मला आत्ता अचानक हे आठवलं की आय थिंक ते जे काही त्यांनी जी काही पडल्यानंतर उभं राहायला एक ताकद दिली ना, ती मला कुठेतरी आज भीती वाटते. म्हणजे अजूनही म्हणजे अगदी पॉडकास्ट जेव्हा चालू केले आम्ही आणि अगदी पायलट्स करत होतो, मी खूप स्टटर करतो. मला असं सलग बोलता येत नाही. मला बोलताना बऱ्याचदा शब्द अडखळतात किंवा माझं श्वासाचं आणि ते बोलायचं जे मीटर आहे ते मीटर गणतं बऱ्याचदा, त्यामुळे माझी वाक्य अर्धवट तुटतात. पण कुठेतरी तो व्हाय क्लिअर असल्यामुळं मला माहिती आहे की मला त्याच्यात आय डोंट केअर की मी कसा बोलतोय. अल्टिमेटली अर्थात त्याच्यावरती मी काम करतोच, पण माझं बोलण्यापेक्षा मला त्यातनं काय समजून घ्यायचं ह्याच्यावरती फोकस असल्यामुळे अल्टिमेटली असं होतं की ठीक आहे, हे होईल, तो क्राफ्ट सुधारत जाईल, पण त्या समोरच्या गेस्टकडनं काय समजून घ्यायचं आहे त्याच्यावरती फोकस राहिला आणि ते तसं होत राहिलं. सो शाळेतनं हे झालं. मग एपिक आहे ना खूप. म्हणजे हे कोणाला ऐकलं तर खोटं वाटेल की तू स्टेजवरनं पळून गेलेला, ज्याला स्टॅमरिंग होतंय आणि तो आज मोठे मोठे पॉडकास्ट करतोय. म्हणजे मलाच सरप्राइझिंग आहे. म्हणजे हे खूप इन्स्पायरिंग आहे ना. खूप जास्त इन्स्पायरिंग. आणि मी तर पर्सनली ती जर्नी पण पाहिली. म्हणजे सुरुवातीचे काही एपिसोड्स मला अजून आठवतात जे आम्ही कॅन केले. आम्ही शूट केल्यानंतर गेस्टना सांगितलं की नाही, काहीतरी टेक्निकल एरर होता म्हणून रिलीज नाही करता येते. पण त्याचं प्रायमरी कारण हे होते की शार्दूलला छान होस्ट करता आले नव्हते आणि तो कॉन्फिडन्सने तो डिलिव्हर नव्हता करता आला. तर आम्ही असे काही एपिसोड स्कॅनही केलेले आहेत. पण मग काय वाटलं तेव्हा तुला की अरे आपल्याला जमणार आहे की नाही, असं वाटलं का? सरप्राइझिंगली आत्ता असं वाटतं की मी हा कॉन्फिडन्स कुठून आणला, पण वाटलंच नाही काही. ठीक आहे, आय फील्ड ओके. कुठेतरी त्या जाधव सरांनी पाठीवर दिलेली थाप आहे आणि आत्ताचे जाधव सर हे कनेक्ट झालं. हो म्हणजे, आणि हे फिक्शनल कॅरेक्टर नाही, खरंच माझे जाधव सर म्हणून म्युझिकचे टीचर होते आमचे, आणि त्यांनी त्यावेळेला दिलेली थाप आहे, त्यांनी ते कुठंतरी आलेला कॉन्फिडन्स. आणि अल्टिमेटली मी अजून एक त्याचंच एक्झाम्पल मला आता लक्षात येतं की हे कुठे कुठे घडत आलं आहे. मी नाटकात काम करायचो BMCCमध्ये असताना माझ्या कॉलेज डेजमध्ये, आणि मी अर्थात बॅकस्टेज डिझायनर आणि मॅनेजर होतो, कारण अभिनय हा काय माझा प्रांत नाही. आणि मला आवडायचं, पण नाटक आवडायचं, स्टेजवर जायला अगेन आवडत होतं, त्याच्यामुळं बॅकस्टेज करून थोडंफार 1-2 वाक्याचा रोल करून ते जायचं स्टेजवरती, ते करायचो. तेव्हा स्टेज फ्राईट नव्हती. स्टेज फ्राईट होती म्हणून तर 1-2 वाक्यच दिली जायची. म्हणजे कारण का टीमचं लिमिटेशन असतं ना पुरुषोत्तमला, की 11 जणांची टीम वगैरे. सो त्यामुळे तो 11वा मेंबर मी असायचो. आणि मग त्यानंतर कॉलेजमधूनच बाहेर पडल्यानंतर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी गेली 21 वर्ष नावाचं एक एक्सपेरिमेंटल नाटक केलं, पण ते कमर्शियल धर्तीवरती साधारणतः आम्ही प्ले केलं. सो त्याच्यात सगळे मोठे ॲक्टर्स होते, आणि त्याच्यात ना मी स्टेजवरती जाऊन माझं हेच काम होतं की एक प्रोडक्शनचा मुलगा जातो स्टेजवरती आणि तो मेन ॲक्टरला म्हणतो, काय तुमचं काम आहे, तुमच्यामुळे आम्हाला टेम्पो भरावा लागतो, हे करावं लागतं, तुम्हाला सगळं ग्लॅमर तुम्हाला मिळतं, आम्ही गधामजुरी करतो, आमचं काय कौतुक, तुमचं काय कौतुक, आम्हाला त्रास होतोय, असं म्हणतो. आणि हेच वाक्य मी जाऊन स्टेजवरती जाऊन फंबल व्हायचो, प्रत्येक वेळेला फंबल व्हायचो. आणि याच्यावर काय म्हणायचंस, काहीतरी असं घाबरायचो, पण थँकफुली ते कामच माझं प्रोडक्शन बॉयचं असल्यामुळं ऑन स्टेज पण ते चालून जायचं, त्याच्यावरती लोक हसायचे आणि पीपल यूज टू फील की हे नाटकाचाच पार्ट आहे. पण ग्रीन रूममध्ये प्रत्येक प्रयोगाला ह्याच्यावरती हे लागायच्या, बेट लागायच्या की आज शार्दूल कितीदा फंबल होणार आहे. पण तेव्हा पण अगेन पण लिटरली तेव्हा पण माझा मित्र आहे, माझा सिनियर आहे अमेय वाघ म्हणून, त्यांनी मला तेव्हा सपोर्ट केला की नाही रे एसके तू बोल, तू मला माहिती आहेस की तू नाही फंबल होणार आहेस, मी तुला माझं क्रेडिट कार्ड ह्याच्यावरती, असं लावून तो मला सपोर्ट करायचा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.